जर निशिकांत दादांना जर उमेदवारी मिळाली तर 100% परिवर्तन होऊ शकतं। कारण आतापर्यंत 35 वर्ष त्यांचे कार्यकिर्दी चांगली आहे ना आणि कामं बी केलेत। नाही जयंत पाटील इथं फिक्स आहे। निशिकांत दादा किंवा गौरव लोक कंटाळले जातात आता तरुण पिढीचं सगळ्यांचं आकर्षण गौरव आहे। आज मार्केट कमिटीमध्ये 24 वर्षानंतर पहिल्यांदाच मी म्हणजे विरोधकातला म्हणजे मीच पहिल्यांदा गेलो तिथे निवडून 24 वर्षानंतर पहिल्यांदाच। जयंत पाटलांनी अनुभव जास्त आहे राजकारणात। जयंत पाटील 35 वर्षापासून काम करते। त्यापैकी जास्त ताकद माझ्या माहितीप्रमाणे गौरव नायकडीची आहे। ते आता मुख्यमंत्री लेवलचे माणूस आहेत आणि आमच्या निशिकांत दादाच्याकडे फक्त बीजेपी जिल्हाध्यक्ष दिनाचा एवढाच पाठिंबा। आता कसं आहे साहेबांच्या आधी अजित पवार गेले म्हणजे साहेब जाऊन काय करणार। आता सत्ता नसल्यावर कोणी कामं केली आजपर्यंत। लोकसभेला जी आता यश आहे त्यात साहेबांचा मोठा वाटतं। महाराष्ट्रात आताच्या घडीला काय घडलं तर ते जयंत पाटलांच्या विरोधात असं पण घडू शकतं। तो बैठक काय होतं ते आपल्याला कळत नाही। त्या जोडगोळीची ताकद इथं पोचल असं मला वाटतं। महाराष्ट्र राज्याचं काम जयंत पाटलांचे। साहेबांना 10 पैकी 10 मार्क मिळतील। प्रश्न सगळे सुटलेले आहेत। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये जयंत पाटील साहेब येत आहेत जात आहेत, करेक्ट कार्यक्रम नेमका होतोय नाही होतोय? तर येणाऱ्या विधानसभेला माझं एक म्हणजे वैयक्तिक असं मत आहे की येणाऱ्या विधानसभेला निशिकांत दादांना उमेदवारी मिळावी आणि 100% परिवर्तन घडू शकतं। निशिकांत दादाच या जर निशिकांत दादांना जर उमेदवारी मिळाली तर 100% परिवर्तन होऊ शकतं। वाळवा तालुक्यात जयंत पाटील निवडून येणार। का बरं? कारण आतापर्यंत 35 वर्ष त्यांचे कार्यकिर्दी चांगली आहे ना आणि कामं बी केलेत। एक निशिकांत दादा आणि गौरव नायकडे बरं, या दोघांचं तालुक्यात काम आहे। तालुक्यात काम आहे म्हणजे नाही जयंत पाटील इथं फिक्स आहे। निशिकांत दादा किंवा गौरव इस्लामपूर मतदारसंघात म्हणायचं का तुम्हाला गौरवभाऊ नायकवडी। गौरव नायकोडी का बरं असं? आता जयंत पाटलांचे म्हणजे बरेच वेळा ते निवडून आलेत। आता तरुण पिढीचं सगळ्यांचं आकर्षण गौरवभाऊंच्याकडे आहे। आता नवीन चेहरा जनता बघते। मला सांगा आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये जयंत पाटलांबाबत झालंच, पण जयंत पाटलांना टफ फाईट नक्की कोण देईल? जयंत पाटलांना फाईट देणारे माणसं दोनच आहेत, एक निशिकांत दादा आणि गौरव नायकडे। निशिकांत पाटील निशिकांत का बरं? त्यांचं जरा कार्य बरं आहे, मेडिकल वगैरे। बरं, निशिकांत पाटील साहेबांनी काय काय कामं केलेत? त्यांचे हॉस्पिटल आहे मोठे आणि गोरगरिबांच्या लोकांची सेवा करते। दुसरा असा प्रश्न होता की मतदारसंघामध्ये आता 35 वर्ष मतदारसंघामध्ये जयंत पाटील आमदार म्हणून कार्यरत होतात। मतदारसंघामध्ये किंवा लोकांमध्ये अशी चर्चा आहे की आता जयंत पाटील पास काय खरं आहे का? होय, खरंच आहे। लोक कंटाळले जातात आता जयंत पाटलांना लोक कंटाळले। विकास कामं केलेत म्हणे लोकांनी। विकास कामामध्ये त्यांची संस्था जास्त आहेत ना, त्यामुळं संस्थेत कामगार असल्यामुळे ती संस्थेतल्या कामगारांची जेव्हा निवडून येतात, सर्वसामान्य जनतेच्या जेव्हा निवडून येत नाही। काय काय कामं केलेत पाटला? शिरगावचं फुल केले मोठं, रस्त्यांची कामं केलेत, गावात ब्लॉक बसवले चौकातले आणि शेतातले उसा वगैरे वेळेवर नेलेत। शेतीची कामं व्यवस्थित केलेली आहेत। गोरगरिबांची अडचणी दूर केलेत, गल्ली बोळातले रस्ते केलेत त्यांनी। आणि मला निशिकांत दादांनी ज्यावेळी मी मार्केट कमिटीला उभा राहिलो त्यावेळेला मी निशिकांत म्हणजे सर्व आमचं पॅनेल होतं, राहुल दादा असतील, राहुल दादा महाडिक असतील, आनंदराव पवार बापू असतील, सर्व आमचे सर्व पॅनेल त्याच्यातून मी लढलो आणि मी विजय झालो। म्हणजे माझा निवडून आलो मी आणि मी आता आज मार्केट कमिटीमध्ये 24 वर्षानंतर पहिल्यांदाच मी म्हणजे विरोधकातला म्हणजे मीच पहिल्यांदा गेलो तिथे निवडून 24 वर्षानंतर पहिल्यांदाच। प्रत्येक खेडेगावात जाऊन पोहोचलेले आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त ग्रामपंचायत, सोसायट्या, बँका आणि काही शेती सेवा केंद्र ही जयंत पाटलाच्या अनुषंगिक जास्त आहे। प्रत्येक गावाघरी जयंत पाटलाची नोकरीला माणसं आहेत, हे आहेत, ते आहेत, सोसायटी आहेत। त्यामुळे जयंत पाटील चांगली फाईट देऊन जयंत पाटील निवडून आले। अपोजिशन मध्ये बघितलं, जयंत पाटलांच्या अपोजिट साईडला बघितलं, विरोधात बघितलं तर बरीच नावं मतदारसंघामध्ये जसं की निशिकांत पाटील साहेब असतील, आपल्या पवार असतील, आपले गौरव नायकवडी साहेब असतील, त्यांची काम आहेत का मतदारसंघामध्ये? त्यांची एवढी काय खास नाही, आता आहेत। जयंत पाटील 35 वर्षापासून काम करते। आज दादा ज्यावेळी नगरपालिकेत नगराध्यक्ष झाले म्हणजे विकास आघाडीच्या आमची जी विकास आघाडी होती, विकास आघाडीच्या थ्रू जी दादा नगराध्यक्ष झाले त्यावेळी दादानी बरीचशीच कामं केली, इस्लामपूर शहरातली कामं केली आणि बाकीच्यांनी तालुक्यातली बऱ्याचशाच ठिकाणी त्यांच्या आज शिक्षण संस्था आहे, हॉस्पिटल आहे, सगळ्या क्षेत्रात त्यांनी अग्रेसर आहेत ते। आणि तळागाळातला कार्यकर्ता जरी त्यांच्याकडे गेला की माघारी किती फिरत नाही, प्रत्येक काम हे त्यांच्याकडे होतं। त्यांचं आता 4 लेवलला आहे काम, एवढं काय हायफाय लेवलला काम नाही आणि अनुभव कमी आहे। जयंत पाटलांनी अनुभव जास्त आहे राजकारणात, ग्रामपंचायतच्या माध्यमातून, जिल्हा परिषद माध्यमातून
धरणग्रस्तांसाठी झटतात ते कामं भरपूर आहेत. मग आता 35 वर्ष झाली की मग आता नको जयंत पाटील असं काय आहे का मतदारसंघामध्ये? नाही नाही, का बरं? कारण ते आता मुख्यमंत्री लेवलचे माणूस आहेत. मुख्यमंत्री लेवलचे हा, जयंत पाटील. समजा महाविकास आघाडीची सत्ता आली तर मुख्यमंत्री होतील का? हा, जयंत पाटील मुख्यमंत्री होते. सुप्रिया सुळे किंवा जयंत पाटील. आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत शिंदे साहेबांनी हे आता जे पक्षश्रेष्ठी आहेत ते वरचे, आता देवेंद्र फडणवीस साहेब असतील, शिंदे साहेब असतील, यांनी विचार करावा म्हणजे काय आता काय करावं काय नाही. त्यापैकी जास्त ताकद माझ्या माहितीप्रमाणे गौरव नायकवडीची आहे. त्याच्याकडे पुरोगामी चळवळीचा मोठा पाठिंबा आहे आणि आमच्या निशिकांत दादाच्याकडे फक्त बीजेपी जिल्हा अध्यक्ष दिलायचा एवढाच पाठिंबा, दुसरं काही नाही. त्याच्यामुळं हा फरक पडणार. गौरव नायकवडी पुढं, निशिकांत दादा मागे, असं होणार. त्याच्या अशी मतदारसंघामध्ये होते की नेमका जयंत पाटलांचा पक्ष हाय कुठला? कारण काय होतंय त्यांच्यामध्ये चर्चा निघाली की जयंत पाटील बीजेपीच्या वाटेवर आहे. काय वाटतं? नाही, मला नाही वाटत साहेब भाजपमध्ये जातील. बीजेपी मध्ये साहेब आता कसं आहे, साहेबांच्या आधी अजित पवार गेलेत म्हणजे साहेब जाऊन टाकायला. पवार साहेबांनी जेवढ्या जबाबदार साहेबांच्याकडे दिल्यात आणि लोकसभेला जी आता यश आहे त्यात साहेबांचा मोठा वाटा आहे. लोकसभेला जी आता 9 का किती 8 करणार त्या 4 वरून 8 करण्यात पवार साहेबांना 4 करता आल्या. ते पवार जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली 8 झाल्या, म्हणजे त्यांचा काय तर शहाचा वाटा आहे. विकास कामं नाही, विकास कामं त्यांच्या सत्ता असते तेव्हा करतात हो. आता सत्ता नसल्यावर कोणी कामं केली आजपर्यंत? बरं, मग दुसरी गोष्ट अशी होती की विशाल पाटील ज्यावेळेस उमेदवारी मागत होते की मला सांगली जिल्ह्याची लोकसभेची उमेदवारी द्या, तेव्हा अशी चर्चा होती की जयंत पाटील साहेबांनी खोडा घालून आपल्या चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिली, म्हणजे ठाकरे गटाला ती उमेदवारी मिळाली. ते आता कसं आहे, पूर्वी कसं होतं, जे काय घडलं की महाराष्ट्रात काय घडलं वेगळं तर ते पवार साहेबांच्यावर यायचं. आता महाराष्ट्रात आताच्या घडीला काय घडलं तर ते जयंत पाटलांच्यावर येतं, असं पण घडू शकतं. तरुण चेहऱ्यांना संधी मिळाली पाहिजे असं वाटतं का? नवीन आता त्यांना जनता कंटाळल्या. बावनकुळे साहेबांनी जवळपास 1 वर्ष आधीच नाव केलं होतं फिक्स. तर हे नाव 1 वर्ष आधीच फिक्स करण्यामागचं नेमकं काय होतं कारण? की दादांची ताकद, दादांचं काम दादांचं काम आहे किंवा दादांचं जे काम आहे ते काम चांगलं आहे ना, त्यामुळेच बावनकुळे साहेबांनी नाव केलं. पण आता तुम्ही म्हणताय जयंत पाटील जिंकतील, पण एक भाजपचा कार्यकर्ता असताना तुम्ही हे म्हणताय स्वतः. हो, अहो शेवटी काय आहे, 92 गाव आहेत. 92 गावातली 50 गावात पोचलेत. वरचे 42 गावात आम्ही अजून पोचलेलो नाही. बरं, मग ती 42 गावाची 42,000 मतं गेली, 70,000 मतं गेले. मग ते फरक पुढे झाला तो, असं आहे. त्याच्यामुळे तेच निवडून येणार. मतदारसंघामध्ये असं बोललं जातं किंवा मीडियामध्ये पण असं बोललं जातं की जयंत पाटलांच्या विरोधात कोण कॅन्डिडेट असतो हे ठरवण्याचं काम पण करतात तेच. मग आता तुम्ही जर म्हटला निशिकांत पाटलांना भेटलं तिकीट, मग निशिकांत पाटलांना तिकीट जयंत पाटलांमुळेच भेटणार का? काही सांगू शकत नाही. का बरं? कारण की आता ते पक्षश्रेष्ठी वरचे फडणवीस साहेब असतील, शिंदे साहेब असतील, बावनकुळे साहेब असतील आणि जे कोण असतील आता प्रमुख यांच्यावर डिपेंड आहे ना. असं आहे. असं काय नसते. म्हणजे आपलाच एक उमेदवार पुढे उभा करायचा की तू नाही, 90 पासून आतापर्यंत वैभव नायकवडींनी मतं फक्त जास्त घेतली 52,000. त्याच्यानंतर स्वतःच्या हिमतीवर 45,000 मतं यांनी घेतली, निशिकांत दादांनी घेतली. आणि पक्षीय मतं ही गौरवला 35,000 पडली. ह्याबद्दल जर काय बोलायचं असेल, गुप्त बैठक काय होतं ते आपल्याला कळत नाही. आपण म्हणतो की देवेंद्र फडणवीस आले जयंत पाटलाच्या खोलीत जाऊन चेंबरमध्ये जाऊन बसले, चर्चा करतात. तसं आता गौरव नायकडे निशिकांत ह्याच्याकडे आणि जयंत पाटील गौरवकडे जातील. तू मला म्हणजे मला जरा चॉईस कर, असं दोघांचं बोलणं चालत असेल. बरं, 100% मी तू मला मला जरा बरं पडेल, ते मला तू नकोस, तू असल्याला बरं. त्यांचं म्हणणं आहे बीजेपीला मागे टाकायचं आहे, असं गणित आहे त्यांचं. हे विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांनी असं सांगितलं होतं की मी आता स्पेसिफिक म्हणजे जातीन लक्ष घालणार इस्लामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये. मग यांच्यामध्ये ऑलरेडी काही कटकार असतात, म्हणजे पक्षांतर्गत जे वाद असतात, असे काय असे आहेत का मतदारसंघ? तेवढी ताकद यांची, त्या जोडगोळीची ताकद इथं पोचल असं मला वाटतं. का बरं असं? काम आहे साहेबांचं. आमच्या इस्लामपूरला आता 24 तास मिनरल वॉटरपेक्षा स्वच्छ पाणी आहे. साहेबांचं काम आहे. मग जयंत पाटलांचं काम नेमकं ही कोण करते? वैभव करतायत की ते करतायत? आता निशिकांत पाटील दोघांच्याकडे पण कारखाने आहेत. कारखान्यामुळे त्यांच्याकडे 35 गाव आहेत. गौरव नायकडे राहिली 65 गाव. 65 गाव जरा फिरला तर जरा फरक पडला आणि पुढं. बरोबर, असं आहे.
त्यांची 27 गावं फिक्स आहे, ती 27 गावच फिक्स आहेत नायकोडीची. बरं. त्यात आणखी 20 गाव वाढणार आष्टाच्या विभागातलं. मी त्यांना 40-45 गावं त्यांना त्यांची पण कामाची फिक्स आहे, त्यांचं पण काम त्या भागात फिक्स आहे. त्यात काय बदल नाही. शेती संदर्भात, बँका संदर्भात, आर्थिक संदर्भात त्यांचं काम तिथे सेवा जोरात चालू आहे. तुम्ही आता अशी फाईट बघताय की जयंत पाटील विरुद्ध निशिकांत पाटील, या दोघांमध्ये जर फाईट झाली, समजा 1 to 1 फाईट झाली, तर निकाल कसा लागेल? 1 to 1 फाईट जर झाली तर 100% निशिकांत दादा लागतील, कारण की निशिकांत दादाचं काम आहे. काय तसं काय सांगता नाही. मी म्हणतो 2 मतांना लागू दे, पण निशिकांत दादा लागू दे. असं का बरं? जयंत पाटील मोठं नाव आहे, खूप गेली 25 वर्ष मतदारसंघामध्ये आहेत, मग जयंत पाटील आता का नको? नवीन आणि निशिकांत दादा कसं आहे, सुसंस्कृती, चांगलं नेतृत्व आहे. जयंत पाटील पण हा निशिकांत दादा कसं आहे, सुसंस्कृती, चांगलं नेतृत्व. जयंत पाटील पण हा, नाही जयंत पाटील साहेब बी आहेतच, पण आज जरा आम्ही तरुण म्हणतो की जरा परिवर्तन झालं, बदल झाले पाहिजे. जयंत पाटील आमदार होतील किंवा जयंत पाटलांची आतापर्यंतची कामं आहेत की नाही आहेत बाबा? कारण ते आता जिल्ह्यात असतात, संपूर्ण जे महाराष्ट्राचं काम महाराष्ट्र असते, राज्यात असतात. महाराष्ट्र राज्याचं काम जयंत पाटलांच्याकडे. बरं. राष्ट्रपतीचे अध्यक्ष आहेत, मंत्री नाहीत. मंत्री जर काही काम करत पण ज्यावेळी मंत्री होते त्यावेळेला तुम्हाला सारखं होते तालुक्यात एवढी गावं आहेत, ती आहेत, ती आहेत. प्रत्येक गावात काय ना काय तर कामं त्यांनी केलीच. मग रस्त्याच काम असू दे, शेतीच काम असू दे, आणि त्याच्यासोबत अनुषंगिक कामं असू दे, ती सगळी कामं त्यांनी केली. त्याच्यामुळे तेच पाहिजे. पण त्यांच्यावरती आणखीन एक आरोप केला जातो की विरोधक म्हणतात की आमच्या संस्था ज्या काय आहेत, सहकारी संस्था असतील किंवा आमचे कारखाने वगैरे असतील, तर ते संपवण्याचा डाव ते करतात. म्हणजे जयंत पाटील नाही, ते काय तसं काय करत नाही. कारखाना चालू राहतो, त्यांचा कारखाना चालू राहतो. त्यात काय त्यांना हस्तक्षेप करता येणार म्हणजे सध्याच्या स्थितीला तरी जयंत पाटीलला हीच नाही. एक फायनल कमेंट करायची झाली मतदारसंघाबद्दल. या मतदारसंघामध्ये जयंत पाटील येत आहेत की जात आहेत? येतात. फायनल कितीच्या लीडनं? लाखाच्या पुढनं 1 लाखाच्या लीडनं जयंत पाटील येतात. जयंत पाटील येत आहेत का जात आहेत? तसं काय आता सांगू शकत नाही. एकाच एक फाईट दिली जयंत पाटील विरुद्ध गौरवभाऊ. कोणाकोणाची फाईट टफ होईल? ही दोघांचीच. कोण? गौरवभाऊ आणि जयंत पाटील ही 2 उमेदवार उभे राहिले तर गौरव नायकोडी थोड्याफार फरकात किंवा येणार, म्हणजे येणार 100%. साहेब निवडून येणार. हो, कितीचं लीड असेल? लीड काय सांगता येत नाही, पण साहेबच निवडून येणार. 2019 पासून ते 2024 पर्यंत जयंत पाटील साहेबांना, विद्यमान आमदारांना तुम्हाला मार्क द्यायचे झाले तर 10 पैकी किती मार्क द्याल? 10 पैकी 10 जयंत पाटील. सगळी कामं झालीत सगळे साहेबांना 10 पैकी 10 मार्क मिळतील. सगळेच प्रश्न सुटलेत म्हणजे मतदारसंघात. प्रश्न सगळे सुटलेले आहेत. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.